जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपण जो काही लेक्चर घेणार आहे तो फाउंडेशन असेल. फाउंडेशन म्हणजेच काय? जर तुम्ही पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल, इंजिनिअरिंग मध्ये शिकत असाल किंवा 11वी-12वी सायन्स मध्ये शिकत असाल तर आजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यासोबत तुम्ही जेईची तयारी करत असाल तर त्यामध्ये या कन्सेप्टवरती 100% क्वेश्चन येत असतो. आणि भरपूर विद्यार्थ्यांना समजत नाही की पॉलिटेक्निक होऊन जाते, इंजिनिअरिंग होऊन जाते, आयटीआय होऊन जाते, तरी त्यांना चार्ज म्हणजे काय हे माहिती नसतं. आणि ते चार्ज म्हणजे काय आज आपण शिकणार आहोत. हे बेसिक कन्सेप्ट आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं उत्पन्न झालेलं आहे, जे काय लाईट आहे, जे काय आपल्या घरापर्यंत पोहोचणारी लाईट आहे, याचा उत्पन्न, याचा जन्म कसा झाला आणि ते नेमकं आलं कसं हे तुम्हाला मी सांगणार आहे. मग यामध्ये बघा काय, जे काही चार्ज आहेत हे टोटली डिपेंड आहे. इलेक्ट्रिसिटी टोटली डिपेंड ऑन द चार्ज. कशावरती डिपेंड आहे? चार्जवरती. जर चार्जच नसेल तर इलेक्ट्रिसिटी नाही. मग हे चार्ज म्हणजे काय असतं हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. मग हे चार्ज कशावरती डिपेंड असतं? इट इज डिपेंड ऑन टोटली आणि टोटली मटेरियलवरती डिपेंड आहे. म्हणजे मटेरियलवरती म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी तर चार्ज आहेच, प्रत्येक ठिकाणी काय चार्ज आहे. मग काही ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असतील, काही ठिकाणी निगेटिव्ह असेल आणि काही ठिकाणी चार्जलेस असेल. अशा तीन टाईपचे काय तर चार्ज आहेत. म्हणजे चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे आणि कुठं असतो. म्हणजे प्रत्येक आयटॉम मध्ये चार्ज असतं. आयटॉम हा बनलं म्हणजे प्रत्येक मटेरियल हा बनला जात असतं आयटॉम पासून. आता आयटॉम म्हणजे काय की एक छोटा कण असेल. काय असेल? एक छोटा कण. आणि त्या कण पासून प्रत्येक वस्तू बनलेली आहे. मग तुमची मोबाईल असेल, तुमचा वॉच असेल, तुमची मोबाईल असेल, काही काही असेल ना, किंवा तुमची पेन असेल किंवा पेपर असेल, हे सगळे गोष्टी बनलेत कशापासून? तर ते छोट्या छोट्या कणापासून बनलेले आहेत. आणि त्या कण मध्ये काय असतं तर चार्ज असतं. आणि त्या चार्ज पासून इलेक्ट्रिसिटी तयार होते. मग हे तयार होण्यासाठी काय आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग हे काय आहे ते मी सगळं सांगणार आहे. चार्ज म्हणजेच काय बघा, की एक चार्ज म्हणजेच काय आहे की एखाद्या मटेरियलवरती असलेला जो काही भार आहे, प्रभार आहे, त्यालाच म्हणतात चार्ज. काय असतात? जे काही प्रभार असेल त्यालाच काय म्हणतात? चार्ज म्हणतात. आणि हे चार्ज म्हणजेच काय आहे, हे कशाने मेजर केलं जात असतं तर हे मेजर केलं जात असतं बघा कुलोम्बने. कशाने? जे काही चार्ज आहे म्हणजे जे काही चार्ज आहे ते इंडिकेट केलं जात असतं क्यूने. कशाने इंडिकेट केलं जात असतं? क्यूने. आणि इट इज मेजर्ड इन कुलोम. कशामध्ये हे मेजर केलं जात असतं? कुलोम मध्ये केलं जात असतं. ह्याला डायरेक्ट काय म्हणू आपण? सी म्हणजे एसआय युनिट ऑफ चार्ज. मग तुम्ही जेडब्ल्यू मध्ये जर तुम्ही अभ्यास करणार असाल, जेडब्ल्यू ची जर एक्झाम देत असाल तर तुम्हाला विचारलं जात असतं व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ चार्ज. मग त्याचा जे काही एसआय युनिट आहे तो असणार तुमचा कुलोम. काय असणार आहे? कुलोम असणार आहे. मग आता कुलोम तर चार्ज झाला, मग याला दाखवलं जात असतं कशाने? क्यूने. मग याचा फॉर्म्युला काय असेल? मग तुमचा जे काही फॉर्म्युला आहे, चार्ज काय आहे हे आपण त्यापूर्वी काय बघायचं आपल्याला, पॉझिटिव्ह चार्ज काय असतो, निगेटिव्ह चार्ज काय असतो, चार्ज कोणाकोणावर ते डिपेंड आहे, नेमकं आहे तरी काय, ह्याचं सगळं कन्सेप्ट बघून घेऊ. आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला देईल आणि त्यानंतर तुम्हाला चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचं ते सांगणार आहे. तर आता सर्वात अगोदर बघू आपण चार्ज आर नेमली टू टाइप्स ऑफ चार्ज. म्हणजे बघा नेमली किती आहेत तर दोन टाइपचे चार्जेस आहेत. मग ते काय असेल? एक असेल पॉझिटिव्ह चार्ज, एक काय असेल? पॉझिटिव्ह चार्ज. आणि दुसरं काय असेल तुमचा? निगेटिव्ह चार्ज. एक असेल काय? पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरं काय असणार आहे तुमचा? निगेटिव्ह चार्ज. मग जे काही निगेटिव्ह चार्ज आहे त्यालाच तुम्ही इलेक्ट्रॉन म्हणायचं. काय म्हणायचं तुम्हाला? इलेक्ट्रॉन म्हणायचं आहे. आणि जे काही पॉझिटिव्ह आहे यालाच तुम्हाला म्हणायचं आहे प्रोटॉन. यालाच काय म्हणायचं आहे? प्रोटॉन. असे दोन टाइपचे चार्ज झाले. कोणते कोणते रे? एक पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि एक निगेटिव्ह चार्ज झाला. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला निगेटिव्ह चार्ज म्हणायचे आहेत आणि जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्याला प्रोटॉन म्हणायचे आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनला इंडिकेट केलं. हा बघा, फर्स्ट काय आपलं प्रोटॉन आहे. प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्जने इंडिकेट केलं जात असतं, तर इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्जने इंडिकेट केलं जात असतं. हे झाला तुमचा प्रोटॉन आणि हे झालं काय तुमचा इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्समुळे इलेक्ट्रिसिटी ही बनत असते. सर्वात महत्वाचं काय? इलेक्ट्रिसिटी जे काही तयार झालेले आहे ते कशापासून बनलेलं आहे? इलेक्ट्रॉन्स पासून. पण प्रोटॉन पासून तर पण तयार झालेले असेल, बरोबर आहे का नाही? जर प्रोटॉन असेल तर इलेक्ट्रॉन असायलाच पाहिजे, तरच इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. आणि तर होते का? नाही. म्हणजे या ठिकाणी दोन चार्जेस आहेत. मग सर्वात महत्वाचं जर म्हणायला गेलं तर हे जे काही चार्ज आहेत ते जेव्हा कंडक्टर मधून मूव्ह होतात, मूव्ह म्हणजेच काय? पुढे मागे काहीतरी जातात किंवा ते काही रॅन्डमली असेल, नाही रॅन्डमली असेल तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. तर ते काय? एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाते, त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. बघा, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत काय होतंय?
जेव्हा चार्ज फ्लो होतात तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार होते. ह्याच्यामध्ये हे जातात कसं बघा. आता हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन चार्ज आहेत का नाही, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. मग होतो काय बघा याच्यामध्ये, जेव्हा अनलाईक चार्ज असतात बघा, अनलाईक चार्ज. आता बघा या ठिकाणी काय, अनलाईक चार्ज आर अट्रॅक्ट, काय बघा, आर अट्रॅक्ट इच अदर. बघा जेव्हा अनलाईक चार्ज असतात तेव्हा काय केलं जात असतं रे, अट्रॅक्ट केलं जात असतं. म्हणजे एकमेकांना काय केलं जात असतं, खेचलं जात असतं. म्हणजे काय, इकून पॉझिटिव्ह इकून निगेटिव्ह, तो दोन्ही एकमेकांना काय असे खेचले जातात, म्हणजे काय एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा लाईक पोल असेल, म्हणजे लाईक पोलॅरिटी असेल, बघा हे काय अनलाईक असेल, जेव्हा लाईक असेल तेव्हा काय केलं, चार्ज आर रिपल. बघा या ठिकाणी काय केलं जात असतं, रिपल टू इच अदर. काय केलं जात असतं, इच अदरला. म्हणजे जेव्हा सेम चार्ज असतील तेव्हा एकमेकांना काय केलं जात असतं, रिपल केलं जात असतं. रिपल म्हणजे काय, समजा हे दोन्ही एका ठिकाणी आले तर एकमेकापासून असे लांब फेकलं जात असतं. हे काय झालं, रिपेल झाले. काय झाले, रिपेल झाले. जेव्हा सारखे चार्ज एकत्र येतात, हा पण पॉझिटिव्ह आणि हा पण पॉझिटिव्ह दोन्ही एकत्र आले तर त्यावेळेस झाला रिपल. आणि जेव्हा हा पण निगेटिव्ह एकत्र येतात तेव्हा झाला रिपल. रिपल झाला म्हणजे एकमेकापासून दूर फेकले गेले. आणि या ठिकाणी आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर असेल, समजा हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असेल, ते एकत्र आले तर खेचले जातात. म्हणजे काय केले जात असतात, अट्रॅक्ट केले जात असतं. मग इलेक्ट्रिसिटी आर फ्लो ड्यू टू बोथ चार्जेस. बघा इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे, पण कशामुळे होणार आहे, दोन्ही चार्जेसमुळे होणार आहे. एकामुळे होणार का, होणारच नाही. मग दोन्ही म्हणजेच काय, पॉझिटिव्ह पण असायला पाहिजे, निगेटिव्ह पण. म्हणजे कंडक्टरला दोन टोक असतात का नाही, कंडक्टर म्हणजेच काय, बसचा कंडक्टर का, बसचा कंडक्टर नाहीये. तर या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वाहून घेऊन जाण्यासाठी जो काही मटेरियल वापरलं जात असतं त्यालाच म्हणायचा कंडक्टर. इलेक्ट्रिसिटी वाहून घेऊन जाण्यासाठी जे काही आपण मटेरियल वापरतो त्याला काय म्हणायचं, कंडक्टर म्हणायचं. म्हणजे थोडक्यात वायर. काय, वायर. मग हे वायर बनतो कशापासून, तर अल्युमिनियम असेल किंवा कॉपर असेल. उत्तम तर आपण कॉपर म्हणून वापरलं जात असतं. आणि त्यापेक्षा अजून थोडं हलक्या स्वरूपाचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी काय असेल, अल्युमिनियम असेल. मग या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन, आता हे तर तुम्हाला समजलं, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. ओके. मग ह्या चार्जला काय केलं, कशाने मेजर केलं, कुलोम्बने. कशाने केलं जात असतं, मेजर कशाने केलं जात असतं, कुलोम्बने या ठिकाणी काय केलं, मेजर केलं जात असतं. म्हणजे एसआय युनिट ऑफ चार्ज हा कुलोम्ब झाला, कशाचा, चार्जचा. मग यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की बाबा खरंच हे चार्ज तयार होतो कसा. बघा चार्ज, एवढं तर सांगताय सर तुम्ही, चार्ज सांगताय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगताय, तर या ठिकाणी दोन टाईपचे झाले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण हे तयार होतो कसा बघा. चार्ज आर मेनली डेव्हलप आर ड्यू टू फ्रिक्शन्स. म्हणजे चार्ज जेव्हा तयार होतो तेव्हा फ्रिक्शन जर झाला तर त्या ठिकाणी चार्ज तयार होतो. जर फ्रिक्शन नसेल तर चार्ज तयार होत नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, फ्रिक्शन करावं लागेल. मग फ्रिक्शन म्हणजे काय, थोडक्यात बघा, थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती देतो. ती माहिती काय, आपण लहानपणी समजा किंवा आताही समजा, अशी आपण पेन वगैरे काय करतो किंवा कंगा असं काय करतो, आपण केसाला रब करतो. रब करण्यामध्ये थोडंसं आपण घासतो. आणि जेव्हा घासतं तेव्हा छोट्याशा पेपर जवळ जर घेऊन गेला तर ते पेपर ह्या कॉम्बला किंवा ह्या पेनला काय केलं जातं, अट्रॅक्ट म्हणजे खेचलं जात असतं. जेव्हा फ्रिक्शन झाला तेव्हा स्टॅटिक चार्ज तयार झाला. स्टॅटिक म्हणजेच काय, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन तयार झाले. म्हणजेच काय, हा पूर्ण निगेटिव्हली चार्ज झाला की नाही, हा इलेक्ट्रॉन. आणि त्या पेपरवरती असतात पॉझिटिव्ह. जेव्हा हा निगेटिव्ह, याच्यावरती चार्ज निगेटिव्ह असतात म्हणजे इलेक्ट्रॉन असतात. आणि तिचे काही पेपर असेल तो पेपर काय, ह्याला अट्रॅक्ट करतात. म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह आणि ह्याच्यात निगेटिव्ह, जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा एकमेकांना अट्रॅक्ट केलं जात असतं. असं नाही की कागदाला हे अट्रॅक्ट करतं. काय बघा, छोटे छोटे कागद असेल तेव्हा हे पेन अट्रॅक्ट, असं नाहीये. कारण याची जी काही डेन्सिटी आहे, घनता आहे, ती जास्त आहे, माझ्या वजन जास्त आहे आणि कागदाचं वजन छोटा आहे, म्हणून कागद ह्याला खेचलं जातं ना. असं नाही की बाबा हे त्याला खेचलं जात असतं की नाही. म्हणजे कागद सुद्धा याला खेचलं जात असतं. याचं वजन जास्त असल्यामुळे कागदाकडे हे जात नाही, त्याचा वजन कमी असल्यामुळे कागद ह्याच्याकडे येत असतो. ओके. म्हणजे जेव्हा घर्षण झालं तेव्हा ह्याच्यामध्ये चार्ज तयार झाले की नाही. म्हणजे नेमले ह्याच्यात तयार झाले का नाही, केसामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स होते ते इलेक्ट्रॉन्स ह्याच्यावरती आले आणि ह्याच्यावरती बसले. हे बसतात का बरं बघा, इट इज मेन थिंग ऑफ द मटेरियल. कशावरती आहे बघा, मेन थिंग ऑफ द मटेरियल. म्हणजे इथले जे काही चार्ज होते, केसावरती जे काही इलेक्ट्रॉन्स होते, ते इलेक्ट्रॉन ह्याच्यावरती थांबले. का थांबले, कारण ड्यू टू इट इज अ प्लास्टिक मटेरियल. काय आहे, हा प्लास्टिक मटेरियल आहे. जर हा प्लास्टिक मटेरियल राहिला नसता, जर मेटल राहिला असता, जर कंडक्टर राहिला असता, तर हे चार्ज ह्याच्यावरती राहिले असते का, नाही. तर ते चार्ज राहिले असते का, नाही.
कारण प्लास्टिक मधून चार्ज फ्लो होत नाहीत. काय म्हणतो बघा मी, प्लास्टिक मधून चार्ज हा फ्लो होत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतो का? होत नाही, कारण इट इज इन्सुलेटर रे. याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का? होत नाही, कारण ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी चार्ज फ्लो व्हावं लागतं. पण चार्ज फ्लो होतं का? होत नाही. यामुळे हे काय करतं, प्लास्टिकचा एकच काम आहे, चार्ज स्टोअर करून ठेवणे. काय करतो? चार्ज स्टोअर करून ठेवतो. पण असं घासलं कारण याचा इलेक्ट्रॉन ह्याच्यावरती येऊन बसले, हे इलेक्ट्रॉन इकडे तिकडे न जाता इथे येऊन बसले, म्हणजे काय झालं? स्टोअर झालं. बरोबर, चार्ज स्टोअर झाला का नाही? मग हे चार्ज असं घासलं, जेव्हा इलेक्ट्रॉन ह्याच्यावरती आले, इथंच बसले, बाजूला गेले का? गेले नाहीत. जर या ठिकाणी कंडक्टर लावा तुम्ही, एक कंडक्टर म्हणजेच काय, मेटलची पीस लावा, किंवा तुम्ही चमचा घासा, चमचा आपल्या घरामध्ये असतो ना चमच, मग ते चमच स्पून असं घासा. जेव्हा तुम्ही घासाल तेव्हा तुमच्या हातामध्ये येईल का? किंवा जे काही तुम्ही असं घासाल तेव्हा घासून त्या छोटे छोटे कागदाचे पीस असेल तिथे नेऊन तेव्हा तुम्ही अट्रॅक्ट करायला बघा, करणारच नाही. कारण चमच्यामधून, त्या स्पून मधून चार्ज हा फ्लो होतो. काय होतो? चार्ज फ्लो होतो. म्हणजेच काय, ते पळून जातात, थांबतात का? थांबत नाहीत, कारण तसा मटेरियल आहे, तसा मटेरियल आहे. म्हणून कंडक्टर साठी वापरले जातात मेटल, आणि इन्सुलेटर साठी वापरले जात असतात रबर, प्लास्टिक. बरोबर, रबर किंवा प्लास्टिक किंवा वूड वगैरे असे वापरले जात असतात, कारण त्याच्यावरती चार्ज हा स्टोअर करून ठेवले जातात. बरोबर, म्हणजे चार्ज कसा तयार झाला रे? ऑलरेडी चार्ज ह्याच्यामध्ये आहे. बरोबर, पण असलेला जो काही चार्ज आहे त्याच्यामध्ये मूव्ह होतो का? नाही, कारण प्लास्टिक आहे. मग ह्याच्यावरती चार्ज स्टोअर करायचं म्हणजे आपण काय, जेव्हा घासलो तेव्हा त्याच्यावरती चार्ज तयार झाला, आणि जे काही तयार झालेला चार्ज आहे तो निगेटिव्ह होता, आणि निगेटिव्ह असल्यामुळे त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणलो आपण. जेव्हा स्टॅटिक चार्ज असेल तेव्हा एखाद्या कागदाच्या तुकड्याला तो अट्रॅक्ट केलं जात असतं, कारण कागदावरती पॉझिटिव्ह असतो आणि इथं काय असतो? निगेटिव्ह. यामुळे त्या ठिकाणी काय होत असतं? एकमेकांना अट्रॅक्ट केले जात असतात. म्हणजे थोडक्यात बघा, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असेल तर ते एकमेकांना काय केले? अट्रॅक्ट केले. राईट, इथपर्यंत आलं? काही डाऊट आहे का? नाही. मग हे चार्ज अजून बघा, दुसरी गोष्ट तयार होतो का नाही? मग ही जी काही इलेक्ट्रिसिटी आहे हे असते कशी बघा, जे काही चार्ज आहे, एका चार्ज वरती इलेक्ट्रॉन किती असतो बघा, एका चार्ज वरती इलेक्ट्रॉन किती असतो? मला वाटतं 1625 काहीतरी असतं, 1625 इंटू 10⁻16. बघा, एका चार्ज वरती इलेक्ट्रॉन किती राहतात बघा, एका चार्ज वरती इलेक्ट्रॉन 1625 इंटू 10⁻, म्हणजे 10⁻16 एवढे इलेक्ट्रॉन्स असतात. एवढे काय असतात? इलेक्ट्रॉन. म्हणजे एक चार्ज, म्हणजे एक कुलोम जरी चार्ज असला तुमचा, तर त्यावरती इलेक्ट्रॉनची संख्या 625 गुणिले 10⁻16, म्हणजे कमी झाले का रे? एका कुलोम वरती इलेक्ट्रॉन्स एवढे असतात. एका चार्ज वरती इलेक्ट्रॉन किती असतात? 1625. JEE ला क्वेश्चन येतो. हे क्वेश्चन कशावरती? JEE ला येतो. एका कुलोम एवढा चार्ज असेल तर त्याच्यावरती जी काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे, तर ती संख्या किती असेल? 625 गुणिले 10⁻16, म्हणजे 625 इंटू 10⁻16 एवढे काय आहेत? त्याच्यावरती इलेक्ट्रॉन्स आहेत. मग चार्ज असेल का नाही? एका चार्जवरती इलेक्ट्रॉनची संख्या किती? बरोबर, एवढी आहे. मग त्यानंतर बघा, नेक्स्ट थिंग राहिलेली आहे की बाबा, जे काही इलेक्ट्रॉन्स असेल ते इलेक्ट्रॉन्स तर फ्लो होतात. कसा? जो काही इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे तो निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे फ्लो होतो. कसा? निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्या डोक्यामध्ये असा विचार येतो की ते फ्लो होतो, संपेल का नाही? फ्लो होतो, पण संपेल का नाही? बघा, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, एक ऍक्टिव्हिटीज करून दाखवतो मी. समजा हा कंडक्टर आहे. काय आहे? हा कंडक्टर आहे. मग ह्या कंडक्टर मध्ये जेवढे काही मायनस मायनस आहेत ते सगळे काय आहेत? जे काही मायनस मायनस आहेत ते सगळे काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि जे काही पॉझिटिव्ह आहेत ते काय आहेत? तुमचे प्रोटॉन्स आहेत. पॉझिटिव्ह काय आहेत? प्रोटॉन्स आहेत. एवढे गोष्टी आहेत बघा. काय होतं नेमकं कंडिशन काय बघा, यामध्ये सांगतो मी तुम्हाला काय असेल. हा काय आहे? कंडक्टर आहे. हे काय आहे? कंडक्टर. चला, हे आहे कंडक्टर, आणि हे जे काय आहेत मधले काय आहेत? चार्जेस आहेत. काय आहेत? चार्जेस. मग ते जे चार्जेस आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एक कंडक्टर असेल, हा कंडक्टर आहे, या कंडक्टर मध्ये चार्जेस आहेत. कोणते? कंडक्टर आहे, कंडक्टर मध्ये चार्जेस. कोणते चार्जेस आहेत? एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक असेल निगेटिव्ह. जे काही निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणू. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? इलेक्ट्रॉन म्हणायचं. जे काही पॉझिटिव्ह आहे त्याला काय म्हणायचं आहे? प्रोटॉन म्हणायचं आहे. तर बघा, ह्या कंडक्टर मध्ये एवढे सारे चार्ज आहेत. मग तुम्ही म्हणताय सर फ्लो होतं, कंटिन्यू फ्लो होतं, मग हे संपणार नाही का?
हा सगळ्याच्या डोक्यामध्ये विचार असतो बघा. म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो झाला या कंडक्टर मधून, समजा हा कंडक्टर आहे, याच्यातून जे काही इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत तेव्हा याच्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते, म्हणजेच काय, करंट तयार होते. मग हे इलेक्ट्रॉन फ्लो झाला म्हणजे ह्याच्यातला इलेक्ट्रॉन संपतो का? हो संपतो. काय होतो? संपतो. मग जेव्हा ह्याच्यातलं इलेक्ट्रॉन संपेल तेव्हा इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर. काय झाला हा? पॉझिटिव्ह. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन संपून गेले, मग राहिलं काय, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह. ह्याला काय म्हणायचा? पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर ऑर पॉझिटिव्ह चार्ज बॉडी. याला काय म्हणायचं आहे? पॉझिटिव्ह चार्ज. कारण इलेक्ट्रॉन सगळे संपून गेले. मग संपून गेले तर ह्याच्यात काही राहणार आहे का? फक्त पॉझिटिव्ह राहणार आहे. मग आता नंतर जर आपण ह्याला इलेक्ट्रिसिटी फ्लो करायची असेल तर आपण आता नंतर परत ह्याला लावावं लागतं आपल्याला, बरोबर, लावावं लागतं. मग लावावं लागेल तर मग काय करावं लागेल बघा, एक तर हा कंडक्टर दुसऱ्या ठिकाणी कोणाला टच झाला, समजा आपल्याला टच झाला, ह्युमन बॉडीला किंवा अर्थला टच झाला किंवा कुठल्या तरी एखाद्या मेटल बॉडीला टच झाला किंवा कशा तरी बॉडीला टच झाला, तर त्याच्यावरती जे काही निगेटिव्ह चार्ज आहेत ते सगळे येऊन बसतात. त्यानंतर काय, जे काही निगेटिव्ह चार्ज आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन सगळे याच्यामध्ये येऊन बसतात. म्हणजे जसा कंडक्टर होता तसा तयार झाला. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट बघा, ह्याला काय करावं लागेल, तुम्हाला बॅटरी जोडावं लागेल. काय करावं लागेल? बॅटरी. बॅटरी एक पॉझिटिव्ह टोक असतो, नाही काय असतो? निगेटिव्ह. मोठा असेल ते पॉझिटिव्ह, छोटा असेल ते काय? निगेटिव्ह. बघा, मग सगळं पॉझिटिव्ह निघून गेले, म्हणजे निगेटिव्ह निघून गेले, फक्त पॉझिटिव्ह आहे. तर अशा वेळेस काय, इथला निगेटिव्ह चार्ज येऊन बसले या ठिकाणी. हे निगेटिव्ह चार्ज आहे ना, हे सगळे निगेटिव्ह चार्ज काय इथे येऊन बसतील, बरोबर, इथे येऊन बसतील. मग या ठिकाणी होतो काय, जे काही कंडक्टर आहे ते त्याच्या इनिशियल पोझिशनला येतो. इनिशियल पोझिशनला म्हणजे काय, जेवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये होते तेवढे सगळे इलेक्ट्रॉन्स येऊन बसतात. हे इथपर्यंत झालं. मग त्याच्यातले इलेक्ट्रॉन संपले का? नाही. ह्याला तयार करायचं का? हे जे काही चार्जेस आहेत तयारही करता येत नाही, संपवता येत नाही. बघा, तयारही करता येत नाही आणि संपता बी येत नाही. म्हणजे संपेल का? संपणार नाहीत. म्हणजे इट डज नॉट, बघा, इट डज नॉट डेव्हलप ऑर डिस्ट्रॉय. म्हणजे आपण त्याला डेव्हलपही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉयही करू शकत नाही. फक्त वी कॅन ट्रान्सफर वन पार्ट ऑफ द कंडक्टर किंवा वन पार्ट फ्रॉम द कंडक्टर आर ट्रान्सफर टू द अनदर पार्ट ऑफ द कंडक्टर. म्हणजे एका पार्ट पासून दुसऱ्या पार्ट पर्यंत आपण त्याला मूव्ह करू शकतो, पण तिथं आपण तयार करू शकत नाही. जगातलं कुठलाही व्यक्ती जरी असेल तर ते प्रोटॉनही तयार करत नाही आणि इलेक्ट्रॉनही तयार करत नाही. हे एक गोष्टी झाले. एवढी गोष्टी झाला. आता हे काय झाले, तुमचे चार्ज काय कसा तयार होतो, कंडक्टर मधले चार्ज संपतात का वगैरे वगैरे सगळे गोष्टी झाले. मग ह्याच्यात इलेक्ट्रिसिटी बघा कशी फ्लो होते, आता हे सांगतो तुम्हाला. म्हणजे आपलं हे चार्जचं कन्सेप्ट हे पूर्ण संपून जातं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आर टोटली डिपेंड्स ऑन द चार्ज. जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ते सगळी डिपेंड कशावरती, चार्ज. आणि सगळा खेळ आहे इलेक्ट्रॉनचा. काय आहे? सगळा खेळ कशाचा आहे? इलेक्ट्रॉनचा. म्हणजे या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट. क्लिअरच, एकदम दणक्यात खतमच होऊन जाईल. तुमचं टेन्शन राहणार, बिनगोर राहा तुम्ही. आता आपण सांगितलं की क्यू इक्वल टू, क्यू म्हणजेच काय, चार्ज आहे, आय इंटू टी. क्यू इक्वल टू काय आहे? आय इंटू टी आहे. हे काय झालं, तुमचा जो काही हे आहे करंट आहे किंवा चार्ज आहे याचा फॉर्म्युला झाला. आता आय म्हणजेच काय आहे? करंट. आय म्हणजेच काय आहे? करंट. टी म्हणजेच काय आहे? टाइम. आणि क्यू म्हणजेच काय आहे? चार्ज. काय आहे? चार्ज. म्हणजे एवढी गोष्टी आहेत. ओके. आणि याचा सगळ्याचा युनिट काय आहे? कुलोम्ब आहे. याचा युनिट काय आहे? कुलोम्ब आहे. मग या ठिकाणी होतो काय बघा, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणाला जेव्हा त्या ठिकाणी फ्लो होतात, म्हणजे डायरेक्शनने फ्लो होतात, तेव्हा त्या ठिकाणी तयार होते. बघा, तयार म्हणजे काय, आता हा पॉझिटिव्ह आहे, हा काय पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. मग जे काही चार्ज फ्लो होणार आहेत ते निगेटिव्ह पासून काय झालं, पॉझिटिव्ह पर्यंत फ्लो झाले. निगेटिव्ह पासून काय, पॉझिटिव्ह असेल. हे निगेटिव्ह होता, मग हे निगेटिव्ह, इथला निगेटिव्ह इथपर्यंत आला, म्हणजेच काय झालं, मोमेंट झालं. चार्ज मध्ये काय झालं, मोमेंट झाला. इथला चार्ज इथं आला, म्हणजे याच्यामध्ये काय झाला, करंट फ्लो झाले. याच्यात काय झाले, करंट फ्लो. म्हणजे व्हेन इलेक्ट्रॉन्स आर मूव्ह इन वन डायरेक्शन देन करंट आर फ्लो. बघा, मग हे फ्लो होण्यासाठी काय करावं लागेल, करंट फ्लो झाली. उगाच फ्लो झाली का, त्याला काय येड लागलं होतं का, त्याला काय बाहेरचं पकडलं होतं का, नारळ उतरून टाकलं ना मस्त असं आहे का? नाही. तर तिथं होतो काय बघा, त्याला फोर्स पाहिजे. काय पाहिजे? फोर्स. फोर्स म्हणजे आपण त्याला ढकलायचं का, त्याला असं मारायचं का? नाही ना. त्याला काय करावं लागेल, आपल्याला जे काही रिक्वायरमेंट आहे तेच पाहिजे, म्हणजे व्होल्टेज पाहिजे. काय पाहिजे? व्होल्टेज पाहिजे. व्होल्टेज तयार होतो कसा बघा. आता व्होल्टेज हा बॅटरी, आता ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार, पोटेन्शियल डिफरन्स वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत. म्हणजे यासाठी फोर्स लागतो. फोर्स म्हणजेच काय, व्होल्टेज. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक प्रेशर. म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक प्रेशर. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच काय, व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजेच काय, दे धक्का. दे धक्का म्हणजेच काय,
त्याला धकलणारा. कोणाला धकलतो? हे जे काही चार्ज आहे ह्या चार्जला काय इथून जा बाबा तू म्हणून धकलण्याचं काम करतो कोणाला? इलेक्ट्रॉन्सला. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स ते फ्लो होतात आणि जेव्हा फ्लो झाले तेव्हा इलेक्ट्रिसिटी तयार होते. काय होते? इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? करंट. मग हे इलेक्ट्रॉन इथून इथपर्यंत आला आणि त्याच्यामध्ये काय झालं? करंट. मग ते तयार होतो किती? करंट. तयार किती होतो? करंट. ते आता आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे का नाही? मग 1 कुलॉम चार्ज जर असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या किती होते? 625 गुणिले 10⁻16 होता का नाही? म्हणजे या ठिकाणी बघा एका सेकंद मध्ये 1 कुलॉम चार्ज फ्लो झाला की 1 अँपिअर करंट फ्लो होतो. बघा मी काय सांगतोय, एका सेकंद मध्ये बघा एका सेकंद मध्ये एका सेकंद मध्ये 1 कुलॉम चार्ज फ्लो झाला तर 1 अँपिअर असा करंट तयार होतो. बघा काय झाला? 1 अँपिअर. एका सेकंद मध्ये 1 कुलॉम चार्ज फ्लो झाला तर त्याला 1 अँपिअर म्हणू. जर एका सेकंद मध्ये 2 कुलॉम जर तयार झाला असेल तर 2 अँपिअर म्हणायचं आहे. जर एका सेकंद मध्ये 10 कुलॉम जर चार्ज फ्लो झाला तर त्याला काय म्हणायचं? आपल्याला 10 अँपिअर म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? 10. म्हणजे जेवढे अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो होतात त्यालाच काय म्हणायचं? आपल्याला करंट म्हणायचं. एका सेकंदामध्ये किती चार्ज फ्लो होतो? एका सेकंदामध्ये 1 कुलॉम, 2 कुलॉम, 10 कुलॉम, 20 कुलॉम, 40 कुलॉम किती चार्ज फ्लो होतो तेवढाच काय असेल? करंट असेल. राईट? समजतं? करंटचा काय झालं? मग करंट म्हणजेच काय? I इक्वल टू बघा करंट म्हणजे I इक्वल टू Q/T. मग आता बघा इथे होतो करंट म्हणजेच काय? चार्ज. नंबर ऑफ चार्ज फ्लो इन 1 सेकंड. जर 1 कुलॉम एका सेकंद मध्ये तयार होत असेल तर एक काय झालंय बघा 1च कुलॉम आहे आणि एका सेकंद मध्ये होतोय तर झाला काय तुमचा? 1 अँपिअर. राईट? आता दुसरा बघा जर 10 कुलॉम असेल एका सेकंदामध्ये फ्लो होणार आहे तर या ठिकाणी 10 अँपिअर तयार होईल. बघा इथं जर 20 कुलॉम एका सेकंदामध्ये फ्लो होत असेल तर याला काय म्हणणार तुम्ही? 20 अँपिअर. म्हणजे करंट आला का नाही? धडधडीत करंट आला का नाही? म्हणजे करंट कशावरती डिपेंड आहे रे भाऊ? बेटा सांग बरं कशावरती आहे? इट इज टोटली डिपेंड ऑन द चार्ज. कशावरती आहे? चार्ज. मग ते चार्ज कोणता असेल? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन्स. मग 1 कुलॉम बरोबर इलेक्ट्रॉन किती? 1 कुलॉम बरोबर तुमचे इलेक्ट्रॉन किती? 625 गुणिले 10⁻16 625 इंटू 10⁻16 एवढा काय असेल? एका कुलंबाचा इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन्स जर फ्लो झाले की 1 कुलॉम चार्ज तयार होतो आणि त्या चार्ज म्हणजेच काय? 1 कुलॉम चार्ज जर एका सेकंदामध्ये फ्लो होत असेल तर 1 अँपिअर करंट तयार होतो. आता हे गोष्टी मात्र तुमचे पक्के असायला पाहिजे. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये जर फॉर्म्युला विचारलंच की बाबा चार्जचा जो काही युनिट आहे किंवा चार्जचा जो काही फॉर्म्युला आहे ते सांगा, मग तुम्ही सांगायचं आहे, तुम्ही काय सांगणार? Q इक्वल टू I इंटू टी सांगा किंवा I इक्वल टू Q/T सांगा. बरोबर? हे अँपिअर मध्ये आला आणि कशामध्ये आला? कुलॉम मध्ये आला. बरोबर? मग याला थोडक्यात शॉर्ट ट्रिक काय येईल? बरं शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या. आजकालचा जो काही जमाना आहे सगळा आयटी वरती चालू आहे. सगळ्यांचा म्हणणं आहे, सगळ्यांचा इच्छा आहे की मला आयटी मध्ये जायचंय. काय? आयटी मध्ये जायचंय. तर मी सांगेल त्यांना की क्यों आयटी में जाना चाहते हो? तर तिथं म्हणेल की भरपूर सारे पॅकेज असतात, भरपूर सारी चांगले चांगले माणसं असतात आणि चांगलं चांगलं फिरायला भेटतं म्हणून आम्ही आयटी मध्ये जाणार असं त्यांचं म्हणणं असतो. पण होतं काय बघा? क्यों आयटी में जाना चाहते हो? बघ इथं काय? क्यों आहे का नाही? क्यों म्हणजेच काय? क्यों आयटी में जाना चाहते हो. चाहते म्हणजेच काय झालं? कुलॉम. सीचं काय आलं? कुलॉम. म्हणजे क्यों आयटी में जाना चाहते हो असा त्याचा काय झाला? कन्सेप्ट झाला. ओव्हरऑल कन्सेप्ट सगळा चार्जचा तुमच्या समोर मी मांडून ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला आता खायचं बाकी आहे. खायचं म्हणजे असं गपगप खायचं का? नाही. तर चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास जर तुम्ही कराल तरच टिकाल, नाहीतर मग काय नाही पेपर फुटी प्रकरणासारखं तुम्ही एका दिवशी फुटून जाता आणि घरी बसता. यासाठी अभ्यास करा. मी एवढी मेहनत घेतोय, एवढ्या गर्मीमध्ये शिकवतोय, तर तुम्ही सुद्धा मेहनत घ्या आणि अभ्यासाला लागा. बाकीच्या गोष्टी सगळे सोडून टाका आणि फक्त आपला एकच ध्यास, तो म्हणजेच काय? फक्त आणि फक्त अभ्यास. तर व्हिडिओ कसा आवडला? लाईक करा. आवडला असेल तर सांगा की मला खरंच आवडले. जर माझे काही चुकून एखादी शब्द गेले असतील तर ते शब्द मी परत घेतो आणि चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या. आणि जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर आपल्या चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीला पाठवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट.